तर एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या इमेजेसच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाणून घेऊयात नेमकं काय घडलं असेल त्या ठिकाणी। तर महिलेच्या घरासमोरील गिरणीचा आवाज येत होता। महिलेच्या घरासमोरच एक गिरणी आहे। तर एआय इमेजच्या माध्यमातून आपण नेमकं काय घडलं असेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। मंदिरामध्ये भोंग्याचा दणदणाट सुरू असतो। या महिलेच्या घराच्या शेजारीच मंदिर सुद्धा आहे आणि या भोंग्यांविरोधात पोलिसात तक्रार या महिलेने केली होती। तर पीडितेला आरोपींकडून वारंवार दमदाटी करण्यात आली आणि आरोपींनी पीडितेला एका दिवशी गाठलं। एक दोन नाही तर 10 ते 12 जण होते आणि पीडितेला त्यानंतर त्यांनी अमानुष मारहाण करायला सुरुवात केली। बातमी हाती येते। रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। बीड जिल्हा न्यायालयाने ही पोलीस कोठडी सुनावली आहे। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। 21 एप्रिल पर्यंत कासले जो आहे तो आता पोलीस कोठडीत राहणार आहे। रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आली। बीड जिल्हा न्यायालयाने ही पोलीस कोठडी सुनावली। या दरम्यान त्याची चौकशी केली जाईल। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि 21 एप्रिल पर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल।